बोले श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. बोले ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. रागिरी महाराज की जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज जय. गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. जय. सुलिवजे सुखाती सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवाचे. वृंदावन सडे चौक रंगमाळा नाचे तो सोहळा देखुने. भूषण मंडी सदा सर्व काळ मुद्रा आणि माळ तुळशी कंठी. नाम ओघ मुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहित. तुका म्हणे मोक्ष भक्ताची या मना नये हे वासना त्यांची करी. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायचे रे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय चोलीवरचे सुख साती सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णव. सुलीव सुख अति सुखाचा अंतर्गाभा तो देव वैष्णवाच्या अंगणात उभा आहे. हे सुखाचे ते सुख जे मेन सुख ब्रह्मसुख. आता काय काय त्याला उपमा दिलाय महाराजांनी. अति सुखाचा जो अंतर्गाभा तो देव म्हणजे देव आणि सुख एक वस्तू आहे. विकासातून किती शिकायला भेटत आहे आपल्याला. सुख म्हणजे देव. मी ज्याला सुख भेटलं त्याला देव भेटला नाही का. तरी त्याला काहीतरी भेटायचंच राहिले. हा फायदा आहे ना मग शास्त्राचा. शास्त्र काय करतं आपल्याला शांत करतं जरा. ज्याला ते सुख भेटलं ना कोणतं सुख किंबहुना सोय जीव आत्मयाशी लाहे तेच जे होय त्या नाम सुख. चिंतन करता 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 ज्याला ती अवस्था प्राप्त झाली जीवाला त्या आत्म्याचा दर्शन झालं देवाचं म्हणजे ते सुखाचं. ना किती शास्त्रशुद्ध परमार्थ आहे. चिंतन करता करता आनंदच होतोय ना स्थिती होती म्हणजे काय होत ते फक्त वरून प्रगट होतं इंद्रियावर. त्याच्या खुणा दिसतात. कांदा चिरले डोळ्याला पाणी येतं हे लक्षात नाही की त्याच्यावर. आता कांदा चिरला निक डोळ्याला घेऊन पाणी आलं. आनंद आतमध्ये झाला निकडं वर डोळ्यातून सांडत होतो. आनंद तो अंतःकरणात मावत नाही ना.
ते सुखी आणि उभे ते अंगणी वैष्णवाचे, आणि तो देव वैष्णवाच्या अंगणात उभा आहे सुखरूपानं. तसं पाहिलं तर आहे ना, लई लोक अवघड करून सांगत आहे परमार्थ. काही लांबून सर्वसामान्यालाच वाटते काय आपला आपल्यासारख्याला काय जमत आहे नाही का. काय वर्म जर कळाला ना, पोट भरणं लय अवघड, लय हात भाव लागत पोट भरायला. इतका परमार्थ सोपा आहे, फक्त रीत कळाली पाहिजे. आणि रीत असते संतांकडे, बाकी काय संत रीतच दाखवून देते, बाकी साधन तर आपल्यालाच करावं लागत आहे. जो अति सुखाचा अंतर्गाभा तो देव वैष्णवाच्या अंगणात उभा आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जो आत्मा आहे तोच देव आहे आणि तोच सुखरूपी. वृंदावन सडे चौक रंगमाळा नाचे तो सोहळा देखून या. विष्णू भक्ताच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे, शुद्ध सडा संमार्जन केले आहे. सडा संमार्जन म्हणजे कळतं ना. सडा माहिती रे. नाना प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळ्याची पट्टी चोहीकडे काढलेली आहे. तो सर्व थाट पाहून देव मोठ्या हर्षभराने नाचतो. सात्विक वातावरण, पवित्र वातावरण असलं की त्याचा परिणाम होतो ना. आपण एखाद्या पवित्र मंदिरात गेलं का लगेच परिणाम होतो ना. सात्विक वातावरणाचा परिणाम येतो, मग तो आनंद प्रगट होतो तिथे, म्हणजे देवच प्रगट होतो. आता सडा राहिला नाही, सडा टाकायचा कुठं, आता फरशीवर थोडा टाकते. घरातही सारवायचा विषय राहिला नाही आता. त्या काळात होतं महाराजांच्या काळात नाही का. तो थाट काही वेगळाच असतो. ते विष्णू भक्त नेहमी गळ्यात तुळशीच्या माळा, अंगावर 12 टिळे, मुद्रा इत्यादी भूषणाने सुशोभित असतात. तुळशीची माळ तर आपलं ती लायसनच आहे नाही का. पवित्र तुळशी, सगळ्यात पवित्र आहे तुळशी. ती अंगावर ते एक अलंकाराची, आणि 12 टिळे मुद्रा, मुद्रा हातावर मुद्रा लावायच्या, छातीवर मुद्रा लावायच्या, दोन्ही कुंदून गालावर मुद्रा लावायच्या, मुद्रा म्हणते त्याला. ते भूषण आहे, एक बहिरंग लक्षण आहे, एक पावित्र्याचं लक्षण आहे. ते पाहिलं का माणसाला लगेच भाव बदलतो ना, लगेच माणूस पाय पडत ना. मग जरी बहिरंग आहे पण ते पवित्रतेचं लक्षण आहे. आणि ते जर साधना असली तर मग ते तेज, अमृताचे सारभूत जे हरीचे नाम, त्याचा घोष नेहमी त्याच्या मुखात असतो. नाम अमृताचं सारभूत जे हरीचे नाम, त्याचा घोष नेहमी त्याच्या मुखात असतो. अजून काय पाहिजे मग इतकं सात्विक वातावरण म्हणलं. भगवंताच्या पायाचा स्पर्श ज्या रजकानात झाला, हे असे रजकण त्यांनी मस्तकावर घेतल्यामुळे त्याचे मस्तक पवित्र झाले आहे. असे जे भक्त आहे त्यांना काय मोक्ष वेगळा राहिला मग. मोक्ष त्यांची इच्छा करतो ना मग. आता भगवान परमात्माच तिथं आनंद स्वरूपानं नाचतोय, त्यांच्या अंतःकरणात काही काय नाचतोय अंगणामध्ये सगुणातैवी. तिथं काय वेगळं मग.
तुकाराम महाराज म्हटलं अशा भक्तांना मोक्ष प्राप्तीची तर इच्छा नाहीच, पण मोक्ष त्यांची इच्छा करतो. हम्म. तसं ते महाराज म्हणले ना, वैराग्य त्याची उपासना करतो झोपेत, हा. तसं त्यांना मोक्षाची गरज नाही, मोक्ष त्यांच्या मागे पळतोय. देव प्रत्यक्ष म्हणल्यावर तिथं मोक्ष काय वेगळा राहिला नाही का. हा. ते महत्वाचा मुद्दा आहे. अति सुखाचा अंतर्गाभ हा तो देव वैष्णवाच्या अंगणात उभा आहे. देवाचं खरं दर्शन, वास्तव दर्शन ते सुख प्राप्त होत. जो कायम त्या आनंदात आहे तो काय आता देवापासून वेगळा राहिला का बरं? नाही ना. तो देवालाच घेऊन फिरतोय ना मग 24 तास. त्याचं अंतःकरण मध्ये काय झालं, देवा मंदिरच झालं ना मग. हा. देवाना क्षेत्रात संन्यास घेतल्यावर अंतःकरण मंदिरच झालं तिथं. हा. सुलीव जे सुख अति सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांचा अधिकार याच्यावरून कळतो ना. हम्म. वैष्णव मनोदय अवघी देवावरी माया. वृंदावन सडे चौक रंगमाळा नाचे तो 16 देखोन्या. देवाला हे जास्त आवडत मग. तुळशी वृंदावन, तिथं सडा, रांगोळ्या, भूषण मंडी सदा सर्व काळ मुद्रा आणि माळा तुळशी कंठी. असं काय लय वर्णन नाही कशाचं, म्हणजे ज्याच्या गळ्यातले सोन्याचे दागिने तो देवाला आवडतो. गळ्यात माळा आहे तो बाकी आवडतोय. हा. रुद्राक्षाच्या माळा, ते काय डोक्यात सोनं बसेल निघत नाही डोक्यातलं नाही का. हा. असे 2-3 माळा असल्यावर तुऱ्या मण्याच्या रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा असल्या काय त्या सोन्याचं कौतिक आहे वर. हा. बरं देव नाही ना परत मग. किती गर्दीत जाईल, कुठे जाय, काय कोणी मारणार आहे का तुळशीची माळ? नाही. एकीकडे जाऊन देऊया ना घेणं देणं. हा. गळ्यात जर काही असलं त्या बायांच्या तर धास्तीची ना मोठी. हा. तिला गोडीत आहे. काय ती काळजी कामाची नाही का. एक एवढं पुरतं बस झालं, तेवढं मंगळसूत्र छोटं नाही का. बाकी असे देवाला ते काय बाकीचं नाही. हे आपल्या स्वैरधारीत आपलं मोठेपणा आहे. बाकी खरं तुळशीच्या माळा बारीक घालतात. मग ज्याला सोन्याचा नाद येते तुळशीच्या माळा म्हणते बारीक आहे का. असं उलटा खेळ. ते बारीक पाहिजे नंतर तुळशीच्या माळा मोठे पाहिजे. म्हणून मुद्रा आणि माळ तुळशी कंठी नाम ओघ मुखी अमृताची सार. काय मग अमृतपान करतोय, नामस्मरण करतोय, अमृतपान करतोय. अमृतपान करतो तर काय मरणार आहे का बरं? नाही ना. नाही ना, अमर करून टाकलंय त्या. नाम ओघ मुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहित घे तुका म्हणे मोक्ष. भक्ताची मना नाही वासना त्यांची खरी. तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी. जळो त्याची झाले पण न देखी. योग याग अनंत केले नाही समचर केले. तुका म्हणे विठ्ठला पायी अनंत तीर्थे घडली पाहिजे. या अभंगातून पंढरीचं महत्व सांगतात जगद्गुरु तुकोबाराय. पंढरी कसं आहे त्यांच्यावाला माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वाडवाडला बसून वारी चालत आलेली आहे ना. इकडे कोटीवरी जरी तीर्थ केले पण नाही पंढरी दाखली. विश्वंभर बाबापासून वारी आहे ना.
विश्वंभर बाबा म्हणजे 8वे पूर्वज मूळ पुरुष. हा त्यांची आई त्यांना म्हणायची विश्वंभर, अरे पांडुरंगाची वारी कर लहानपणीच. हा दुसरं परपंच मध्ये ते जास्त रमायचे. अरे म्हणले तू एकदा पायी पंढरपूरला जाय, मग तुला आवड लागन, गोडी लागन. जे तिने वारी सुरू केली तर पार म्हातारपर्यंत वारीच करीत होते ना. हम्म हे पंढरीची वारी आहे माझी घरी. आपण आपल्या सोयीनं म्हणतो आपल्या घरीच पंढरीची वारी, मग कायला पंढरपूरला जायचं, हा असा अर्थ नाही त्याचा. हा म्हणजे ती विश्वंभर बाबापासून तर आतापर्यंत ती वारीची परंपरा, म्हणजे पंढरीची वारी आहे माझी घरी महाराज म्हणतात. हम्म आणि कन करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवास, गायीन हरण्याची मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. विश्वंभर बाबा, यमाई, ते दोघ जण. पण मुलबाळ नव्हतं ना. हम्म मग देवाची अशी सेवा, ध्यान सेवा. आणि मग वारीला गेले का पांडुरंग म्हणे काहीतरी मागा. विश्वंभर बाबा काय लईच वैराग्य होतं खडतर, ते मागतच नव्हते. म्हणले आई तू तरी माग. मातोश्रीला म्हणले तू तरी माग काहीतरी म्हणले. तिनं सांगितलं, ती लई हुशार होती. हम्म तिनं म्हणले नाही आम्हाला पोरं सर्व होते म्हणून. आमच्या घराण्यामध्ये तुझी पंढरीची वारी कायम चालली पाहिजे असा आशीर्वाद दे म्हणते. आमच्या घराकुळामध्ये वारी खणली नाही पाहिजे पंढरीची. हा आता वारी करायची म्हणल्यावर मग पुढे काहीतरी करावंच लागेल ना. हा? हा आता हे तर थकलेच होते ना. हा कसं मागावं काय यांच्याकडून शिकावा. भगवंताला द्यावा लागला ना. पण मग हा ते वारीची परंपरा फार जुनी आहे तशी, फार पुरातन परंपरा आहे. मग असं त्यांच्या नंतर मग आपला रात्री विषय झाला थोडा कान्होबारायांचा. तो काही बंधू म्हणून विषय झाला ना. हा ते विश्वंभर बाबा, मग ते परत मोठा इतिहास. पांडुरंग आले, मंदिर बांधलं, त्यांची वारी, पांडुरंगाची सेवा अमाई. ये पुढे त्यांना 2 मुलं, हरी आणि मुकुंदा. पुढे ते सैन्यामध्ये गेले, लढाईमध्ये मारले गेले. मुकुंदाची मंडळी सती गेली. हरीची मंडळी जी होती ना ती गरोदर होती. तिला मुलगा झाला आणि तो वंश पुढे चालू ठेवला. मग त्याचं नाव विठोबा. विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा आणि कान्होबाचा बोलोबा. आणि बोलोबाची ही 3 मुलं आहे. मग आता तसं ते बारीक चरित्र पाहिलं तर भगवान ब्रह्मा विष्णू महेश अवतार आहे. तिघ जण बंधू. सावजीला एवढं वैराग्य का, तर तो भगवान शंकराचाच अंश अवतार आहे. जगद्गुरु तुकोबाराय तुकिता तुलनाश तुलनेश ब्रह्म तो पाशी आले. तुका विष्णू नाही, तुझा भगवान विष्णूचा अवतार आहे ना तो. आणि मग ते ब्रह्मदेवाचा अवतार आहे ते कान्होबा. कान्होबा तुकया बंधू म्हणले ना ते. बरेच अभंग आहे त्यांचे, पण त्यांनी स्वतःच नाव नाही कुठे हे केलं असं.
तुकोबांचंच नाव लावलं त्याने. सावजी ते लई वैराग्य होतं, ते गेले तीर्थयात्रेला परत आलेच नाही ते. तिथे तुकया बंधू म्हणजे कान्होबा आहेच. हम्म. लय अभंग आहे गाथ्यामध्ये. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर कान्होबारायने देवाला बरेच म्हटलेले देवा सांगे, ते काही अभंग आहे. अशा पद्धतीनं पंढरीची वारीवरून आपला विषय निघाला. कोटी जरी तीर्थ केले जर पंढरीने दर्शन झालं तर त्याचे जळो त्याचे झाले पण न देखील समाचार. पहा किती साधनाबद्दल प्रेम या लोकांना. हम्म. कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या पण पंढरी पाहिली नाही. आग लागो त्याच्या जगण्याला. कारण त्याने विटेवरील पांडुरंगाचे समाचार अवलोकन केलेच नाहीत. काय शेवटी ज्या त्या भागांचं समय मास्त पण हे पंढरपूरचं महात्म्य काही वेगळंच आहे नाही का. हा. कुठंच इतकं जवळून दर्शन नाही आणि फारच प्रत्यक्ष परब्रह्म विटेवर उभं आहे. पण अशा भूमी जन्माला आलोय. प्रत्येक वर्षाला तर निदान दर्शन होतंय, वारी होती, त्याचं भजन होतंय, पायी तीर्थयात्रा होती. महाराज म्हणले जर पंढरी नाही पाहिली तर जळो त्याची झाले पण न देखील समाचाराने योग याग अनंत केले नाही समाचाराने देखील. हे सगळं जरी केलं हे सगळं त्याचं दर्शन करतात आहे ना. हा. योगाचं फल तेच आहे, यागाचं फल तेच आहे. तू का म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पायी. आता किती महात्म्य आहे. सर्व तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील अनेक. हा. हे पंढरी महात्म्यामध्ये लय भारी भारी विषय आला. पुंडलिकाचं दर्शन झालं का सगळ्या संतांचं दर्शन झालं. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक दिखल्या. हा. काय आता भगवंताचं दर्शन झालं, भगवंताचं स्वरूपता प्राप्त झाली, काय राहत नाही माग नाही का. हम्म. जे अवघीच पापी गेली दिगंतरा. वैकुंठ पंढरी देखील. हे फार संतांनी फार गोड अभंग करून ठेवले. वैकुंठ पंढरी म्हणले त्याला. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात अशा भक्तांना मोक्ष एका पांडुरंगाच्या दर्शनाने अनंत तीर्थ केले ते पुण्य. तशी तीर्थ 3.5 कोटी असं शास्त्र सांगत आहे. 3.5 कोटी तीर्थ आहे हा. पृथ्वी तलावर. आपल्याला केस किती आहे अंगावर. 3.5 कोटी. प्रत्येक केसाच्या ठिकाणी सूक्ष्म असतं जागा असते पापाला राहायला. 3.5 कोटी पाप आहे. कोटी तीर्थ आहे आणि 3.5 कोटी आपल्याला हे प्रत्येकाच्या अंगावर असे म्हणजे असे केस आहे, जागा आहे तिथं पापाला राहायला. एकदा चंद्रभागा डोळा देखील आहे म्हणलं नुसतं. सगळे पाप जातात चंद्रभागेचं दर्शन झालं तरी आंघोळ केल्यावर पाप राहतील का मग. नाही ना. तेवढं भाव पाहिजे ना. पण ते या गोष्टी कशा आहे, त्याचा विश्वास आहे, त्याची स्पर्धा आहे, त्याच्याकरता नाही का. म्हणून कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या पण पंढरी पाहिली नाही. आग लागो त्याच्यात जगण्याला कारण त्याने विटेवरील पांडुरंगाचे समाचार अवलोकन केले नाही. त्याने योग पुष्कळ केले पण
पांडुरंगाचे समचरण पाहिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात एका पांडुरंगाच्या चरण दर्शनाने अनंत तीर्थ केल्याचे पुण्य आहे. पुढे येण्यात बसायचे चंद्रभागेचं स्नान करायचं म्हणजे सगळे तीर्थ घडले नाही. हा. समुद्राची आंघोळ केल्यावर जसे सगळे तीर्थ घडतात ना तसं सोपं आहे ना मग. हा. कोणते कारण राहिले यामुळे जे म्या तुझ बळे कष्ट व्हावे. नाही जात जीव नाही होत हानी सहजते म्हणे आठवले. नाही काही चिंता मरतो उपवासी अथवा त्या म्हैशी गायी व्हाव्या. येतो तुझं कळू तसे अंतरी अपनी कवरी साचे भाव तुका म्हणे. देवा नाशिवंतासाठी पाया सवे तुटी करीती तुझ्या. देवा मी तुम्हाला बुद्धी परस्पर कष्ट द्यावी असे माझे कोणते कारण कळमले. आज माझा जीव जात नव्हता किंवा हानी होत नव्हती हे सहज माझे मनात आठवले. खरोखर विचार करून पाहिले तर कोणतीच काळजी नव्हती. उपाशी मरत नव्हतो अथवा गायी म्हशी हव्या असे वाटत नव्हते. हे सर्व आपल्याला कळतच आहे की माझ्या अंतर्यामी खरा भाव आहे किंवा लबडीत आहे. महाराज म्हणतात सर्व मनुष्य प्राणी नाशिवंत तुझ्या लोभाने पायापासून दुरावता. कारण महाराजांची भूमिका नाही आपली भूमिका आहे का म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे सुटी काय. ते म्हणणारी तू कौराम काय कायला प्रपंचाचं मागतीन गायीन म्हशीन नाही आग लागत आहे असं कधी म्हणते. मला काही भेटावे माझ्या मुखात येऊ नको देऊ म्हणले पण पंगा. स्वतः करतो थोडंच मागते का ते. नाही नाही एक आपल्यासारखीची भूमिका आहे. आपण वस्तूपासून सुख पाहत असतो ना. वस्तूपासून मिळणार सुख टिकत नसतं. आता ते सुखच नसतं. काही दिवसाची इच्छा असते वा बंगला 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 बंगला. कोणती का होईना वस्तू सांसारिक जीवनातली कोणती वस्तू ते मिळण्याकरता काही दुःख झालेलं असतं. मग ती मिळाल्यानंतर सुख होते पण ती खरंच सुख नसतं. ते खरंच सुख हे आतमध्ये आहे ना. आपलं सुख चित्तवृत्ती एकाग्र होती मग असं वाटतं बा आपल्याला सोनं भेटलं म्हणून आनंद झाला. आनंद सोन्याचा असता तर मग सोनाराचा इथं असताना का नाही झाला. त्याच्याबद्दलची आसक्ती आहे ना. माझे पण जगद्गुरु तुकोबरांनी इथं सांगायचं वस्तूच्या लोभाने तुझ्या पायापासून दुरावतात हे लोक. देव राहतो बाजूला. सर्व मनुष्य प्राणी नाशिवंत वस्तूच्या लोभाने. लोभ लईच अवघड आहे. देव भेटावं जास्त वाटतं का संसारातल्या वस्तू भेटाव्या जास्त असं वाटतं जीवाला. वस्तू वस्तू किती तळमळ किती तळमळ. एखाद्याकडे अशी एखादी वस्तू पाहिली तर अशी इकडं पार हे होतं आपल्याला कधी भेटणार असं. तसं एखाद्याला देवाचं दर्शन झालं मग आपल्याला होतंय का असं आपल्याला कधी होईल. तसं नाही होत. एखाद्याला अशी उच्च अवस्था प्राप्त झाली मग आपल्याला असं वाटतं आपलं कधी आपल्याला का नाही होत असं भाव. या दिव्य अनुभूतीवर आपण का नाही तळमळ नाही ना. तळमळ लागल्यावर काहीच टाइम नाही लागत तिथं परमार्थामध्ये. तळमळच परमार्थामध्ये महत्वाची आहे ना. महाराज म्हणले संसारामध्ये जेवढी तळमळ त्याच्या निम्मी जरी असली ना इकडं काही तडफड संसारात असेल लई तडफड काही विचारायचं आता. तुकाराम महाराज म्हणतात सर्व मनुष्य प्राणी नाशिवंत वस्तूच्या लोभाने तुझ्या पायापासून दुरावतात. आमिषाची आशी गळगिळी मासा
फुटून या घसा मरण पावी. मरणाची वेळी करी तळमळ आठवी कृपाळ ते वेळी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. पहा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मग ते फायनल मध्ये पासच झाला ना तो. काय भगवंताचा नामस्मरणात अंतकाळ ज्यानं साधला त्याच्या सुखाला काही पार आहे का म्हणून. संत असे देहात असतानाच मुक्त करून टाकीत. देहात असताना जो भगवंत स्वरूप झाला त्याला काय मग, त्याला काही व्हायचं राहिले का मग, देह पडायचा आणि मग व्हायचं असं नाही. ते भगवंताचं चिंतन करता करता जाणं हा तर फळ आहेच, परंतु देहात असताना जो मुक्त झाला, मरण माझं मरून गेलं म्हणते, अमर झालोय मी देहात असतानाच आहे ना अभंग. आता काय व्हायचं राहिलं. आता दिवस चारी खेळीमेळी म्हणलंय ना. संतांचा परमार्थ फार रोखीठोकीचा आहे. मग ती अगोदरच भेटवली म्हणले. आता याच्यात अगोदर उदाहरण दिलंय. मासे पारधी गळाला काही खाण्याचा पदार्थ लावून तो पाण्यात टाकतात. त्या खाण्याच्या पदार्थाच्या आशेने तो मासा गळ गिळतो, त्या योगाने त्याचा कसा फुटून तो मरतो. आता हे गळाला काय लागायचं काय नाही का, कोणी अभ्यास द्यायला नाही नाही. सगळे जाणवेवाले आता बोलायचे शिदूड लायते भाऊ, शिदूड लायते माहिती वाळे म्हणतो आपण तेव्हा तोडून लागते देवी. वाळा म्हणतो अरे मी तुझ्या करता अर्धा झालो, तू नको जवळ येऊ. ऐकत नाही. आमिष लावते ना, त्या खाण्याच्या पदार्थाच्या आशेने तो मासा गळ गिळतो व त्या योगाने त्याचा घसा फुटून तो मरतो. याला कारण आमिष आहे ना. सिद्धांत महाराजांना सांगायचं याला कारण आहे आमिष. तसं आपण आमिषाच्या मागे पळतोय ना, त्याच्यात सुख भेटन, त्याच्यात भेटन, त्याच्यात भेटन, त्याच्यात भेटन, आणि त्याच्यात आपल्यात तरी काय फरक. नरड्यात गळ अडकल्यामुळे तो मोठ्या तळमळीने देवाचे स्मरण करतो. तर हे गळ घेऊन उभे ते ना. आपल्याला असं वाटतं फक्त माशांनाच गळ घेऊन उभे येते. अडकल्यावर तो मोठ्यानं देवाचं स्मरण करतो, मग धावा करतो. कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी मग राहती निराळे. सगळे निराळे राहते, घेत त्यालाच जावं लागत आहे मग, नाही का. असंही आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडाविकी. पण नरड्यात गळ अडकल्यामुळे तो असा तडफड करतो मासा. मोठ्या तळमळी देवाचे स्मरण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मरण प्रसंगी जो देवाचे नाव घेतो त्या योगाने त्याला अपार सुख मिळते. आयुष्यभर घेतला तर शेवटी येणारच. आयुष्यभर घेतलं येणारच येते. अभ्यास येतो एक. आणि भगवंतानं त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, ते ऋणवय पण देखुनी अंगी तयाची मी तन त्यागी परिचार्या करी. असे अध्यास सांगितलं. अरे ज्यानं आयुष्यभर चिंतन केलं त्याचं माझ्यावर ऋण झालंय ना. अरे मी तिची सेवा करतो म्हणले, मी त्याचं चिंतन करतो म्हणले हृदयात राहून,
पण मग तेवढं ऋण केलं पाहिजे ना. हा ते ऋण वय पण देखून अंगी. जेव्हा ऋण करायचं म्हणल्यावर मग काही मागावं लागत नाही असं आहे नाही का. हा सेवा करीत राहायची, नुसती सेवा करीत राहायची. बॅलन्स पडला पाहिजे मोकार. ज्यावर कर्ज होतं आपलं हा आणि मग भगवंत बरोबर कोणाच्या तरी माध्यमातून बरोबर तो सगळी व्यवस्था करतो. शेवटी चिंतन करता करता सहज जाणवतं. अंत काळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पारा नाही का. फार मोठी परीक्षा आहे. तुझवरी ज्याचे मन दर्शन दे त्याचे कैसा जाती शुद्ध भाव हात पावना वृत्ती अवघी यांचा करुणी मेळा तुझा डोळा रोखिले. तुका म्हणे तुझा आड लपोनी कोड दावी देवा. अहो देवा ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे त्याचे मला दर्शन द्या. करम महाराज म्हणतात ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे त्याचे मला दर्शन द्या. आता देवावर प्रेम कोणाचं आहे? मागण्याची भाषा वेगवेगळी फक्त पण सत्संगतीची ती. हा अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मज दे तयाची संगती. अशी कोण आहे? भक्त आहे, संत आहे. देवावर प्रेम करणारी कोण आहे? थोडीच. हम्म नुसतं देवावर प्रेम करणारी थोडीच असतात. अशांची संगती मला दे. कशी त्यांची जात शुद्ध आहे, भावही शुद्ध आहे की त्यांचे हात पाय मन यांचे स्वतंत्र व्यापार राहिले नाही. सर्व इंद्रियाच्या वृत्ती एकवट करून ज्यांनी आपले डोळे तुमच्याकडे लावले आहेत मग तिथं बाकीचा विषय नाही. ब्राह्मण हे, वैश्य हे, क्षत्रिय हे, शूद्र हे, भक्ताला नाही दुसरं कोणताच नाही. याचा याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. भक्त आहे तो तिथं संपला. या गोष्टी शरीराच्या माध्यमातून शरीराचे धर्म आहे ते कोणकोणत्या कुळातला कोणकोणत्या ह्याच्यात. भक्त म्हटल्यानंतर त्याला काहीच नसतं. मग त्याची एकच जात तेवढी भक्त वारकरी वैष्णव. वैष्णव शब्द जास्त आला या गाथ्यामध्ये. हम्म आणि वैष्णवाची जर जात कोणा काढली तुकाराम महाराजांनी गोडीच लावली. तुकाराम महाराजांना जास्त त्याला म्हणून अहो देवा ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे त्याचे मला दर्शन द्या. हे कसं मागे त्यामध्ये सारखंच ना. तुम्हाला नाताला सोन्याचे ताट जेव्हा त्यांना पाहिजे म्हणे. तुकाराम महाराज मागताना लई चतुराईनं मागतात. मग त्याचे बाकीचं काही नाही. आता भक्त म्हणले शुद्धच असतो, भाव शुद्धच असतो सगळंच. मग त्याचा सर्व इंद्रियाच्या वृत्ती एकवट करून त्यांनी आपले डोळे तुमच्याकडे लावले आहेत. त्याच पूर्ण सगळं तन मन धनानं तो भगवंताकडच एक झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा तुमच्या मागे उभा राहून मी ही इच्छा दाखवतो. गुरु तुकोबरांना काय म्हणायचं? सत्संगती द्या. बाकी दुसरं काय नाही मागे महाराज. विश्वव्यापी माया तिने झाकुळले छाया सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची सारी चोरी. आपुलेची मन करे आपण बंधन तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा.
अंगाच्या छायेप्रमाणे असणारी जी ब्रह्माची विश्वाला व्यापून असणारी माया, तिने सत्य ब्रह्माला झाकून टाकलं ना. हम्म. आता एवढा सर्वव्यापी देव तर संत म्हणते तिकडे पाहते नुसतं देवाची जगत नाहीच म्हणतात. जग झालंच नाही, सगळा देवच भरलाय आणि आपल्याला दिसत नाही त्याचं कारण माया. हा. हं? मायाचं कार्य काय साधं आहे का? साधं ती जत्रामध्ये ते लोक ऐकतात ना, थोडी शक्ती असते त्यांच्यावाली, नजरबंदी म्हणते त्याला. हा. एक ठोका फेकला, पाऊस पडित ते पाऊस याचा पैशाचा. हा. आपल्याला दिसतंय ते चांगलं दडदडीत. आता लहानपणी आम्ही जायचो ना हम्म. लोणीला जत्राला, एक ठोकळा वर फेकला का सगळ्या त्या ग्राउंड मध्ये नुसतं पैशाचा पाऊस पडायचा. असं वाटायचं हजार पाऊस पडायचा तर मग खेळ काला करतो. त्याला माहिती खेळ खरा नाही, पाऊस पैसे खरे नाही ना ते. हा. नजरबंदी आहे ती. तशी ही माया आहे. ब्रह्म तर सर्वगत सदा समी म्हणले, तर कधी मध्ये समी. कायम. ब्रह्म हेच जेवणा, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, सगळं ब्रह्मच म्हणले. आणि आपल्याला तर देव दिसना. का दिसना? तर ही मायानं झाकलंय ना ते. हम्म. देवाची माया काय साधी आहे का? नाही. मम माया दुरंतया. आता देव असायचं त्याची माया साधी असते का ती? नाही ना. जशी अंगाच्या छायेप्रमाणे असणारी जी ब्रह्माची विश्वाला व्यापून असणारी माया, तिने सत्य ब्रह्माला झाकून टाकलं आहे. आणि संत काय करतात? फक्त ती मायाच हटवी बाकी काय करतात? हा. माया विघ्ने ब्रह्माला खरे, हा. मी माझं म्हणजे माया. म्हणून जगातील खरे न कळल्याने नाहीसे झाले आहे. म्हणून मिथ्याभूत अविद्येचा ओघ मोठा वाढलाय. अज्ञानी जीव म्हणतो मग कुठं देव दिसतो बा? आता माया दिसूनच देणार नाही ना त्याला. हा. कशी काय दिसून देईन माया? त्याच्यामुळे तर जीव झालाय ना. हा. आणि माया वास्तवात संतांच्या कृपेशिवाय जात नाही, ते ज्ञानाशिवाय जात नाही ना. माया म्हणजे अज्ञान, हा. अंधार. अंधार काय करून जाईल? दुसरे किती उद्योग करून जाईल? हा. जाणार नाही. दुसरं किती कर्म केलं, कर्मकांड केलं, काही करा ना, कशी जाईल ती माया? छोटस छोट ज्योत, ज्योती, छोटीशी ज्योत अंधार घालीन का नाही? हा. असं म्हणजे ज्ञान माया घालवतं. म्हणून आपले मनच आपल्या याला संसारात बांधित आहेत. मनामुळे सारा खेळ्या. मुक्त होण्याला कारण मन, बद्ध होण्याला कारण मन. आता अभंग होऊनच गेला ना तो आपला, मन करारे प्रसन्न. हा. सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन. काय मुक्त व्हायचं म्हणजे मनालाच पटवून द्यायचंय फक्त, बाबा तू मरणारा नाही. मनाची समजूत बाद झाली का झाला मुक्त, बाकी काय. हा. पण ते मन एवढं गोडीत काय मानित आहे का एकदा सांगून? नाही ना. लय बिलिंटरीची. आता इतके दिवस झाले तरी घरकीवर येतं कधी कधी ते. हा. त्यामुळं ज्यावेळेस उन्मन होतं ना, उन्मन अनुभवाना, मग बाकी त्याच्यावर परिणाम होतो बाकी. मग त्याचे सगळे धर्मच बदलतात. म्हणून अंगाच्या छायेप्रमाणे असणारी जी ब्रह्माची विश्वाला व्यापून असणारी माया, तिचे
ते ब्रह्माला झाकून टाकले. म्हणून जगातील खरे न कळल्याने नाहीसे झाले आहे. म्हणून मिथ्याभूत अविद्येचा ओघ वाढला आहे. नाही का? आपले मनच आपल्याला या संसारात बांधित आहे. तर महाराज म्हणतात, अहो देवा, हे मिथ्या मायेचे गुंताडे सोडवा. हा गुंता सोडायचं काम फक्त संतच करू शकतात. हम्म. विश्वामध्ये दुसऱ्याचं कामच नाही. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करे. हे दुसरं जमणारच नाही. जे त्याने काम त्याने करा. असं सोपं काम आहे. मनाचा खेळ आहे सगळा. हे गुंताडा सोडावा फक्त संतांनी. जो सुटलाय तो सोडीन ना. हा. मूळ त्याला सोडित, तो सुटल्याला पाहिजे. हा. तो आपल्याला बरोबर सोडित असतो, नाही का? हम्म. पाच झाला आता. आता आपण आलोय 306 अभंग झाले. 306. आता जरा बरं आहे, जरा आवडेल, नाही का? हम्म. 25 अभंग होते. 5-6 अभंग होतात. 306 अभंग झाले म्हणजे चांगले अभंग झाले. हा. 3 महिन्यात. 3 महिन्यामध्ये 300 अभंग. महिन्याला 100 अभंग. खाडीवारीच होते त्याच्यामुळं मग होतं मेकअप, ती काही अडचण नाही. हा. एखाद दिवशी 1-2 अभंग वाढव झाले काय नाही, चाललंय व्यवस्थित. म्हणजे सहज सहज जेवढं होईल तेवढं. वरताड नाही, काय नाही, काय नाही. हा. पचलं पाहिजे ना ते. खालेलं पचलं पाहिजे, अंगी लागलं पाहिजे ते. हा. दौरली हे काया कृपेच्या वर्षी नवी अनारी शेव धरलो कुंडलिका वरधारी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.